25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभरात या दिनाचे औचित्य साधून शनिवारी काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार जनजागृती तसेच लोकशाहीचे रक्षण या विषयावर आपले मत मांडले। शिवाय येणाऱ्या पुढील काळात निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अन्यथा काँग्रेस पुढील काळात निवडणूक प्रक्रियेतून बॉयकॉट होण्याचा निर्णय घेऊ शकतो असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना म्हणाल्या, मतदानाचा अधिकारच राहिला नाही, मतदान करूनच उपयोग नाही, कारण ईव्हीएम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे। तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे? अनेक वेळा आंदोलन, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण, पण अजूनही ह्याच्यात काही सोक्षमोक्ष आपल्याला या ठिकाणी लागलं नाही। असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो। मेहत्रे साहेबांच्या अक्कलकोट तालुक्यामध्येच एक गाव आहे, ते सांगतील मेहत्रे साहेब, की ज्या ठिकाणी स्वतःचं ते अपक्ष उभे होते ते सांगतील त्यांचं पण मत पडलं नाहीये। अनेक असे प्रकरण आपल्या समोर येतात आणि मी तुम्हाला अपील करते, मी तुम्हाला विनंती करते की आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाहीये, हा कोणत्या एका पक्षाचा नाहीये, हा लोकशाहीचा विषय। आणि जसं मेहत्रे साहेब तुम्ही चौथा स्तंभ आहात, उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही, इलेक्शन वोटच कास्ट करायला दिला नाही, तर मग आपला अधिकार पण धोक्यात आहे। आणि जसं मी म्हणाली, आज निवडणूक एक चळवळ आहे। जसं लोकसभेत तुम्ही बघितलं की चळवळ होती, ही निवडणूक नव्हती, आणि त्या चळवळीवरच दबाव तंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल तर उद्या अजून किती ठिकाणी दबाव तंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न। आणि वोटिंग, एक्सरसाइजिंग युअर फ्रँचाइज हा आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे। एक सिटीजन म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे, तो पण आपल्याकडून खेचून घेत आहे। जणू काय आपण त्यांच्या हातात कठपुतली आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करून भाजपने आपले उमेदवार निवडून आले आहेत असे म्हणत काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एकूणच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला। म्हणून आज पूर्ण प्रदेश काँग्रेसच्या वतीनं लोकशाही संपण्याचा निवडणूक आयोगाला पकडून जे कारभार भारतीय जनता पार्टीत चाललाय, निषेध करण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, लोकशाही आपल्या माध्यमातून बळकट करण्याकरता लोकांना कळावं की आपलं झालेलं मतदान अशा पद्धतीने ह्या ठिकाणी चोरलं गेलेलं आहे। त्यामुळे हे जनजागृती या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जातोय। ईव्हीएम नको म्हणून अनेक स्तरातून प्रयत्न केले जात आहेत, तरी देखील भाजप आपली निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमच्या माध्यमातूनच करून घेते आहे। ही लढाई पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वसामान्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा अनुभव सांगताना काय म्हणाले ते पहा। याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ 100च्या वर आमदारांनी आता कोर्टा हायकोर्टामध्ये दाखल केली होती। ते सगळे एकत्र करून एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला। हे सगळं करण्याचं कारण काय? किंवा आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गणना होते, आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे। म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे, लोक विचारतात आम्हाला, आम्ही तुम्हाला मतं घातलं, मतं गेले कुठं मध्ये, तुम्ही का गप बसला मध्ये? आम्ही गप बसला नाही, आमचं चालूच आहे सगळं। प्रत्येक व्यासपीठावर आम्ही मांडतो, सगळं करतो, कोण किती दाखवतोय, कोण किती सोडतोय, तो हसत असतात काही लोक, तो भाग वेगळा। पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काही करायचं ते आम्ही करणार, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून। पण त्याला आपलं सहकार्याची आवश्यकता आहे, असून नका, वस्तुस्थिती आहे। आणि तुम्हाला पण कळतं आता असं कधी कुठं झालं नाही। ज्या लोकांचं अगोदर येत होतं की बाबा तिन्ही पार्टी त्यांचे म्हणून 100च्या आत आहेत म्हणले होते, उलट आम्ही 50च्या आत आलो तिन्ही म्हणून। म्हणजे एवढं होऊ शकतं, ठीक आहे, 10-20 जागावर किंवा 10-20 उमेदवाराचा फरक पडू शकतो, पण एवढं
200 उमेदवारांचे फरक कुठं असं पडत नाही. सरळ सरळ फसवणूक केलेले आहेत त्यांनी. गुजरातमधलं जे EVM आणले त्याच्यावर आणून ते सगळं त्यांनी सेटिंग करूनच आणले होते. ते झालं. खरं म्हणजे ती आत्ता कळली बातमी आम्हाला की बार्शी मागे 2 ट्रक EVM पकडलं होतं तिथं बार्शीला इलेक्शनच्या वेळेलाच. पण इथले निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळली आहे असं तसं करून परत ज्या मार्गाने आलं त्या मार्गाने पाठवले ते पण ते सापडलं नसतं. ते तिथं पंक्चर झाले होते पण ते गाडी तिथं सापडली असं सांगतेत आता लोक. आता खरं काय कुठं काय आता तुम्ही एवढं शोधपत्रकारितावाला आहे, तुम्हाला निश्चितपणे माहिती असेल त्याचा आपण शोध घ्यावा. आणि जेणेकरून सर्वांनीच जसं आमचं कर्तव्य तसं लोकशाहीचं 14 स्तंभ म्हणून आपलंही फार मोठं कर्तव्य आहे. ते सगळे म्हणून आपण लोकशाही वाचूया. कारण एवढं बलाढ्य देश, एवढं मोठं लोकसंख्येचं देश, जर या देशामध्ये जर लोकशाही नांदली नाही तर मग या सामान्यांचं लोकांचं दीनदलित गोरगरीब आहे त्यांचं जीणं अगदी मुश्किल होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे लढा उभारावा लागणार आहे.